राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार 2 दिवस बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। आज 3 वाजता अजित पवार यांचं हेलिकॉप्टरने बीडमध्ये आगमन होईल। त्यानंतर बीडमध्ये ज्या मल्टीस्टेट बँका बंद पडल्या आहेत त्या ठेवीदारांचे पैसे परत कसे देता येतील या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे। त्यानंतर महावितरण कंपनीची एक बैठक अजित पवारांच्या उपस्थितीत होईल। इंडियन मेडिकल असोसिएशन असेल आणि बीडमधील व्यापारी असतील यांची देखील एक महत्त्वाची बैठक अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। तर दुसरीकडे उद्या 7 तारखेला अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बीड शहरामध्ये ऊसतोड कामगारांच्या आरोग्याच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळी मिशन साथी या योजनेचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते होणार आहे आणि त्याच योजनेच्या शुभारंभासाठी बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलावर एक मोठा पंडाल उभारण्यात आलेला आहे। वॉटरप्रूफ हा मंडप उभारण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ऊसतोड कामगारांच्या आरोग्याचं शिबिर संपन्न होईल। त्या ठिकाणी मिशन साथीचं देखील उद्घाटन शुभारंभ या योजनेचा अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे। तर दुसरीकडे बीड शहरामध्ये अजित पवार आल्यानंतर वेगवेगळे कार्यक्रम देखील त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहेत। वेगवेगळ्या योजनांचा ते आढावा घेतील। तर भाजपमध्ये असलेले राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे हे देखील अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामुळे आता अजित पवार बीडमध्ये 2 दिवस असणार आहेत। विविध योजनांचा ते आढावा घेतील, अधिकाऱ्यांसोबत बैठकी घेतील आणि या त्यांच्या दौऱ्यामध्ये बीडला नेमकं काय मिळणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन मुकुंदसह मी आप्पासाहेब मोहरकर, लोकाशा टीव्ही, बीड।